हरे कृष्णा. आज बघूयात भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 7, 8 आणि 9. कुरुक्षेत्राच्या रणांगणात युद्ध सुरू होणारच आहे. द्रोणाचार्य हे युद्धशास्त्र शिकवणारे गुरु होते, पण तरीही आज सेनापती म्हणून ते कौरवांच्या बाजूने उभे होते. त्यांचा शिष्य दुर्योधन मात्र फारच कपटी. त्याला त्याच्या गुरूंवर सुद्धा शंका होती. म्हणूनच तो आपल्या गुरूंना हिनवून म्हणतो, हे सेनापती द्रोणाचार्य, आज जर तुम्ही शौर्य दाखवले नाही तर लोक तुम्हाला म्हणतील तुम्ही फक्त राजवाड्यातील सुख उपभोगणारे एक ब्राह्मण आहात. दुर्योधन उपहासाने हसतो, पण द्रोणाचार्य मात्र शांत पण नाराज उभे आहे. आपल्या या टोमण्याला झाकण्यासाठी दुर्योधन उच्च स्वरात आपल्या वीरांची नावे घेऊ लागतो. पितामहा भीष्म, कर्ण, विकर्ण, भूरिश्वरा, अश्वत्थामा अशा अनेक शूरवीर योद्ध्यांची नावे त्याने घेतली आणि मग तो म्हणाला, आणखीन कित्येक वीर माझ्यासाठी आज प्राण द्यायला तयार आहेत. दुर्योधन स्वतःच्या सेनेवरती गर्व करत होता. पण तुम्हाला माहित आहे का की खरं युद्ध कोण जिंकतो ते? ज्याच्या बाजूला जास्त लोक आहेत तो नाही. जिंकतो तोच ज्याच्या बाजूला धर्म असतो. धर्मयुद्धात विजय हा नेहमी सत्याचाच होतो. आता पुढे काय होतंय ते बघूया पुढील श्लोकात. हरे कृष्ण.